बॅक टू माय चॅनल सात्विक कट्टा. आज आहे गुढीपाडवा. सो गुढीपाडव्याची तयारी म्हणून आता मी ॲक्च्युली फुलांच्या शॉपिंगला चालली आहे. सो फुलं आणूया, सगळी तयारी करूया आणि गुढीची तयारी करूया घरी आल्यावर, म्हणजेच गुढी उभारण्याची तयारी करूया. आम्रखंड आणशील? मी फुलं घेऊन येते. 250 ग्रॅमचा. हॅलो गाईस, मी फुलं वगैरे सगळं घेऊन आली आहे. आता मला गुढीपाडव्याची तयारी करायची आहे, पण त्याआधी मला माझी तयारी करायची आहे. मी रेडी होते आणि बोलते तुमच्याशी. आणि आपल्या घरचे 2 मेंबर्स अजून रेडी झालेले नाही आहेत, दाखवते. अभय, आज गुढीपाडवा आहे, आपला सण आहे. सो कधी रेडी होणार आहेस? तुझी तयारी कर, मी आल्यानंतर बोलतो. व्हेरी गुड. आणि अन्वेषा, तू कधी रेडी होणार आहेस? लवकर रेडी हो, कारण आपल्या गुढी उभारायची आणि तू उभारणार आहेस गुढी, राईट? चलो लवकर रेडी हो. सो हा आहे आजचा आमचा लुक. मी साडी, मला साडी शक्यतो नाही नेसता येत, पण मी ट्राय केलं आहे. आणि ही माझी प्रिन्सेस. आणि थोड्या वेळाने अभयचा पण लुक दाखवू. चला आता आपण छानपैकी गुढीपाडव्याची तयारी करूया, गुढी उभारूया आणि पाहूया. ही आहे गुढीपाडव्याची साडी, ही आमच्या सासूबाईंनी दिली आहे, अभयच्या वगैरे दिली आहे. आणि आज गुढी उभारायला मला पहिल्यांदा अन्वेषा हेल्प करणार आहे, कारण त्याची बऱ्याच वर्षावर इच्छा होती की मला ही गुढी उभारायची. सो रेडी. आणि
आपली गुढीची पूजा कशी करायची ते समजलंय तुला? आवडलं? आता नेक्स्ट टाइमपासून तू एकटीने करण्याचा प्रयत्न करायचा. हां, आय होप की तुला ह्या गोष्टीचं नॉलेज आहे, तू करतेसही मनापासून आणि मलाही खूप आवडतं की तू इंटरेस्ट दाखवतेस या सर्वामध्ये ना. सो आपल्या सर्वांना आमच्याकडून, आमच्या तिघांकडूनही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. सो अशा प्रकारे आज आपण गुढी उभारली आहे आणि मेन म्हणजे मला जास्त आनंद ह्याचा झाला की अन्वेषाने त्याच्यामध्ये पूर्ण 100% आज मला दिलेले आहेत. तिला आपल्या कल्चर, आपल्या संस्कृती, आपल्या सणासुदींबद्दल खूप उत्सुकता आहे आणि ती शिकण्याचीही तिची इच्छा आहे. म्हणजे 2 दिवसापासून ती माझ्या मागे लागली होती की मम्मा गुढी उभारताना मीही तुला मदत करणार आहे, इनफॅक्ट मी उभारणार आहे. सो आज खरं सांगायचं तर तिने पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी दिला आणि पूर्ण तिनेच ऑलमोस्ट केलेलं आहे. त्यामुळे मलाही बरं वाटलं, कारण आपली संस्कृती, आपलं कल्चर हे आपली पुढच्या पिढीला आपण शिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्वेषा, कम कसं वाटलं? आवडलं तुला? आणि तिने मनापासून करत होती म्हणून मला खूप बरं वाटलं. सो आता आपण नैवेद्याची तयारी करूया. ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. सो आपण पान वाढूया आणि नैवेद्य दाखवूया. चला. सो आजचं नैवेद्याचं स्वयंपाक सगळा झालेला आहे. म्हणजे आपल्या मावशी येतात त्या सर्व करून गेल्यात. मी फक्त आता बटाट्याची भाजी राहिली आहे ती उरकते, कारण आजचं आपलं नैवेद्याचं आहे. तर बिना कांदा लसूणचं आपलं सगळं नैवेद्य आहे. सो फक्त बटाट्याची भाजी राहिली आहे. बाकी चवळीची भाजी, वरण भात, पोळी, आम्रखंड. कारण आमच्याकडे काही सणांचे मेन्यू असे फिक्स आहेत. म्हणजे गुढीपाडवा असेल तर आम्रखंड, अक्षय तृतीया असेल तर आमरस, आणि होळी असेल किंवा अदर कोणतेही सण असेल तर मग पुरणपोळी. तर आता फक्त बटाट्याची भाजी करणं शिल्लक आहे, ते करते आणि मग नैवेद्य दाखवून घेते. सो आपली नैवेद्याची बटाट्याची भाजी झाली आहे. आता आपण नैवेद्याचं पान वाढूया. सो बॅक टू नॉर्मल ड्रेसमध्ये आली आहे. मला साडी जास्त मी वेअर करू शकत नाही. सो आता आपण नैवेद्य दाखवूया आणि जेवण घेऊया. चला. चवळीची भाजी, आपली ट्रेडिशनल बटाट्याची भाजी, सलाड, अन्वेषा आणि अभयचं ऑल टाईम फेवरेट आम्रखंड, आमच्या पणशीकरांचा आम्रखंड, भात, पोळी,
वापर आणि कोरडे आणि असं आपलं छोटंसं नैवेद्याचं ताट रेडी आहे. नैवेद्य दाखव. आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे मला गुढी उतरवायची आहे. तर उतरवूया कारण पटकन आपल्याला हे करून अन्वेषण क्लासला घेऊन जायचं आहे, बॅडमिंटन क्लासला. आणि आम्ही पटापट घाई गडबडीने क्लासला निघालोय. क्लासला जायची अजिबात इच्छा नव्हती पण निघालोय. सो ठीक आहे, बघूया क्लासवरून आल्यानंतर काय, कारण आम्हाला उद्याही एक सरप्राईज आहे. मला सरप्राईज व्हिजिट करायची आहे. आम्ही घरी आलो आणि आम्हाला तिथे काही शूट करता नाही आलं ॲक्च्युली शिवाजी पार्कला. आज गुढीपाडवा आहे त्यामुळे आज मनसेचा मेळावा होता. प्रचंड गर्दी होती पण लकीली क्लासही होता तिथे त्यामुळे आम्हाला जायला जागा मिळाली. बट म्हणून तिथे काही शूट केलं नाही. लवकरच घरी आलो पटकन क्लास सुटल्यानंतर. आज टाईमपासही केला नाही काही. सो आता मी डिनर करतो. आजचा माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ गुढीपाडवा.